मागच्या भागात आपण पाहिले की आरव ईशाला म्हटला की मला माफ कर. ईशा हसली आणि त्याच्या पाठीला हात ठेवून हलकेच थाप दिली. ईशा म्हणते ठीक आहे. खरंच विश्वास बसत नाही. आरव तू पूर्णपणे बदललाय. आरवने मिठी तोडून कारची दार तिच्यासाठी उघडले. ईशा कारमध्ये बसली आणि तो चालकाच्या सीटवर बसला. घरी आल्यावर तिने फ्रेश होऊन बाथरूममधून बाहेर आली आणि केस टॉवेलने वाळवत होती. फोन वाजू लागला. ती त्याला बाजूला घेऊन गेली. फोन पलंगाजवळ टेबलावर ठेवला होता आणि त्याच्या बाजूला आरव बसलेला होता पुस्तक वाचत. ईशाने फोन उचलला आणि पाहिले की आई कॉल करत होती. चेहऱ्यावर हसू आले. ईशा म्हणते हॅलो. आई? आई म्हणते काय करत आहेस ईशा? ईशा म्हणते अचानक आरवने तिचं पोट धरून तिला आपल्यावर बसवलं. ईशा पूर्णपणे थक्क झाली आणि चेहरा लाल झाला. तिने त्याच्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर स्मित दिसत होता. हां. ईशा म्हणते काय झालं? फोनवर विचारले. ईशा आईकडे म्हणते काही नाही. पाय दरवाजाला लागला. आई म्हणते ठीक आहे. माझा जावाई कुठे आहे? ईशा म्हणते तो आता व्यस्त आहे. आरव अचानक तिच्या खांद्यावर आपलं डोकं ठेवतो. तिने उभं राहण्याचा प्रयत्न केला पण तो अजूनही तिच्या हातात घट्ट धरलेला होता. आई म्हणते ठीक आहे. जेवलेस? ईशा म्हणते नाही, मी जेवेल. आई म्हणते ठीक आहे. आपलं आरोग्य चांगलं ठेव आणि इथे भेटायला या. बाय. ईशा म्हणते बाय आई. ईशाने कॉल ठेवला आणि फोन टेबलावर ठेवला. ईशा म्हणते तुला काय झालं? आरव हळूच तिच्या मागून आला आणि त्याने आपले हात ईशाच्या भोवती घट्ट गुंडाळले. ईशा अजूनच लाजून लाल झाली. तू लाजतेस? त्याने कानाशी कुजबुजले. ईशाचं हृदय धडधडायला लागलं. अगं देवा. हो तर. असं कोणी जवळ आला तर कोण नाही लाजणार? डोळे मिटतच तिने कुजबुजून उत्तर दिलं. ती हळूच डोळे उघडते तर आरवच्या चेहऱ्यावर आश्चर्य व्यक्त झालं. अचानक त्याने तिला पलंगावर टेकवलं आणि स्वतः तिच्यावर झुकला. ईशाचे डोळे विस्पारले. गाल लाल झाले आणि अंगात कुठून तरी हजारो फुलपाखरं तडफडू लागली. आरव तिच्या मानेला अगदी जवळ आला आणि निमूटपणे विचारलं. मी काही करू का? की अजूनही अस्वस्थ वाटते? ईशा गप्प राहिली. अस्वस्थ? नाही. उलट मला तू माझ्याजवळच राहावंसं वाटतंय. कदाचित किस करावंसंही वाटतंय. जसं लोक लग्नानंतर. जर तू शांत राहिलीस ना तर पुढचं पाऊल मी उचलतो. आरव पुन्हा कुजबुजला. मी सुरुवात करतो. तो थोडा दूर सरकणार एवढ्यात ईशाने अचानक त्याची कॉलर पकडली आणि त्याला जवळ ओढून थेट त्याच्या ओठांवर किस केला. आरव क्षणभर थबकला पण लगेचच तिने दिलेल्या त्या उत्तराला स्वीकारलं. किस हळूहळू गडद होत गेली. त्याच्या हातांनी मार्ग शोधत तिच्या कमरेला हलका स्पर्श केला आणि मग अंगावरून वर सरकत फिरू लागले. त्या स्पर्शाने ईशाच्या अंगावर काटा आला. तिने श्वासोच्छ्वास धरून त्याच्यात गुंतले. आरव तिला पलंगावर बसवून गळ्यावर, ओठांवर आणि कानाच्या मागे हलके किस करत होता. तुला काही त्रास होतोय का? आरव म्हणाला. डोळ्यात चिंता भरलेली. ईशा शांत राहिली. नाही, मला काही त्रास नाही, तिने हलकेच हसून उत्तर दिले. आतल्या मनात मात्र तिला वेगळाच उत्साह जाणवत होता. थोड्याच वेळात दोघांची जवळीक अजून वाढली. आरव सावकाश तिला मिठीत घेत होता आणि ईशा त्याच्या प्रत्येक स्पर्शाला प्रतिसाद देत होती. हळूहळू पलंगावरले क्षण जणू एका स्वप्नासारखे बदलू लागले. ईशाला त्याची हळूवार आणि प्रेमळ स्पर्श मनापासून भावत होते. तिचे डोळे बंद झाले आणि ती फक्त त्या क्षणात हरवून गेली. दुसऱ्या दिवशी ईशाने डोळे उघडले आणि तिच्या शरीरात एक वेदना पसरत असल्याचे तिला जाणवले. ती उठली आणि बाजूला पाहिले. तिथे आरव शांत झोपलेला होता. गेल्या रात्री घडलेल्या सगळ्या गोष्टी आठवताच तिचं हृदय जोरात धडधडू लागलं. ती पलंगावरून उतरली आणि बाथरूमकडे गेली. तिला काही कारणास्तव लाज वाटत होती. तिला माहिती नव्हतं की आरवला कसं सामोरं जावं. ती शावर चालू करते आणि अंघोळ सुरू असतानाच अचानक दरवाजा उघडला. तिला आठवले की ती दरवाजा बंद करायला विसरली होती. आरव आत आला आणि तिचे गाल लाल झाले. ती आपलं शरीर झाकायला लागली पण त्याने गोड हसून सांगितले. तू आपलं शरीर झाकायचा प्रयत्न करतेस पण मी आधीच तुझं सगळं पाहिलंय. ती दुसरीकडे पाहू लागली. तो जवळ आला आणि मागून तिला मिठी मारली. आता आपण पती पत्नी आहोत, खऱ्या अर्थाने जोडीदार. बाथरूममधून बाहेर आल्यानंतर ती तिचा ब्रश घेऊन दात घासू लागली आणि नंतर ते दोघे एकत्र डिनरला खाली गेले. सहाय्यक स्त्री त्यांना एकत्र पाहून थोडी आश्चर्यचकित झाली पण हसली आणि निघून गेली. गेल्या महिन्यापासून ईशा आणि आरव यांचा पहिला रोमॅन्टिक रात्रीचा अनुभव झाला होता. आता ते एकमेकांसाठी खूप जवळ आले होते आणि ईशाला आरववर पूर्ण विश्वास होता. त्यांच्यात खूप बदल झाला होता. आज कॉलेजच्या स्टाफ रूममध्ये बसून ईशा जेवण घेत होती. अचानक तिला उलट्या येऊ लागल्या. काहीतरी वेगळं वाटलं. ती ताबडतोब टॅक्सी घेऊन रुग्णालयात गेली.
तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला सांगितले ती गरोदर होती. तिला जणू काही मागे ढकललं जात होतं. तिला विश्वास बसत नव्हता की ती आई होणार आहे. हृदयात आनंद आणि भीती एकत्र काम करत होते. ती उठली आणि घरी परतली. आरव घरात नव्हता कारण तो रुग्णालयात होता. कॉलेजपासून रुग्णालय दूर असल्यामुळे ती तिथे गेली नव्हती. ती तिच्या बेडरूममध्ये गेली आणि खूप आनंदी झाली. ती आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत नव्हती आणि रडायला लागली. तिला काहीच कळत नव्हते. कुठे जावे, काय करावे याची कल्पना नव्हती. ती अजूनही इतकी धक्कादायक परिस्थितीत होती की काही बोलू शकत नव्हती. ती बाथरूमकडे गेली, ताजी अंघोळ केली आणि बाहेर आली. ती पुन्हा पुन्हा आपल्या पोटावर हात फिरवत होती. तिला अजूनही विश्वास बसत नव्हता की त्यात एक छोटासा जीव आहे. तिला कल्पनाच येत नव्हती की एकदा तीही असंच झाली होती. सगळेच असंच झालेले असतात. ती बसली आणि फोन स्क्रोल करायला लागली. तिला आतुरतेने आरवला सांगायचं होतं की ती गरोदर आहे. तिने कपडे शोधायला सुरुवात केली. अचानक एका बॉक्स तिला आदळला. तिने तो बॉक्स उचलला आणि उघडला. पण ती विचार करत होती की तो बॉक्स तिच्यासाठी नव्हता. तिने तो उघडायलाच नको होता. बॉक्स हातातून पडला आणि काहीतरी तुटल्याचा आवाज आला. पण ईशा अजूनही धक्क्यात होती. आज तिला एवढे धक्के का येत होते? का? त्या बॉक्समध्ये एक फोटो होता. फोटोमध्ये एक मुलगी दिसत होती. ती त्याचा हात धरून होती. त्याला मिठी मारत होती. अगदी त्याला चुंबन देखील देत होती. आणि फोटोवरील तारीख एका वर्षापूर्वीची होती. ईशाला वाटले की कदाचित आरव अद्याप त्या मुलीशी बोलत असेल. कदाचित तिने दरवाजा उघडण्याचा आवाज ऐकला आणि पाय खुणा वरच्या मजल्यावर येत होत्या. ईशाच्या मनात जळजळ झाली. तिला आपल्या पोटात वाढणाऱ्या मुलाबद्दल आरवला सांगायचं होत नव्हतं. दरवाजा उघडला आणि आरवच्या चेहऱ्यावर हसू फुटले. पण जेव्हा त्याने ईशाला रडताना पाहिलं तेव्हा त्याचं हसू गायब झालं आणि तो खाली जमिनीवर पाहू लागला. ईशा, त्याने तिचं नाव हळूहळू घेतलं आणि आत आला. बोलू नकोस, ईशा म्हणाली. मला वाटलं होतं तू बदलला आहेस. पण असं बदलणं? ईशाने विचारले. नाही, मी मी ते फेकणार होतो. आरव म्हणाला. कृपया आता काहीही कारणं देऊ नकोस आरव. ईशाला वाटलं की तिचा आवाज थरथरत आहे कारण ती रडत होती. तिने आपले डोळे मिटले आणि डोळ्यांवर पाणी येऊ लागले. आरव तिच्याकडे येत होता पण ईशा मागे सरकली. कृपया दूर राहा, ती म्हणाली. ईशा, ऐक, आमचं आधी ब्रेकअप झालेलं होतं. तिनेच मला सोडून गेली होती 1 वर्षापूर्वी, आरव म्हणाला. त्याचं बोलणं ऐकून ईशाला थोडा आराम वाटला, पण त्याचबरोबर थोडा धक्का देखील बसला. मग तू तिला विसरायला माझ्याशी लग्न केलंस? ईशाने विचारलं. आरव खाली पाहत होता, जणू काही त्याने मान्य करायचं होतं. आणि यामुळे ईशा आणखी दुःखी झाली आणि रागावली. तिने डोळे वळवले आणि बाजूला पाहिले. नाही. खरं मला तिला विसरायचं होतं, पण लग्नापूर्वी 4 महिन्यांपूर्वी मला समजलं की तिने मला फसवलं आणि मी तिला द्वेष करू लागलो. मग आपल्या पालकांनी आपलं लग्न ठरवलं. सुरुवातीला मला काही फरक पडला नाही. पण तुझा फोटो पाहिल्यानंतर, सोशल मीडियावर तुला पाहिल्यानंतर मी तुझ्या हसण्यात मोहित होऊ लागलो. मी खरंच तुझ्यावर प्रेम करतो ईशा. ईशा खाली पाहून पलंगावर बसली. डोळ्यात पाणी येत होते. तिने डोळ्यांवर हात ठेवला. तुला काय झालं आहे? तू असं का करत आहेस? तुला खरंच माझ्यावर एवढं प्रेम आहे? आरव म्हणाला आणि त्याच्या चेहऱ्यावर एक हसू फुटलं. मी तुझ्यावर द्वेष करते. मी खरंच तुझ्यावर द्वेष करते. ईशा ओरडत ओरडत खोलीतून बाहेर गेली. रागाने लाल झाली. ती खाली आली आणि फ्रीजमधून पाणी घेत होती. तिच्या मनात अजूनही विचार चालू होते की तिने आरवला प्रेग्नन्सीबद्दल सांगावं का. अचानक तिचा फोन वाजण्याचा आवाज ऐकला. सुरुवातीला तिने लक्ष दिले नाही, पण नंतर तिला आठवले की डॉक्टरने सांगितले होते की ते दुपारी कॉल करतील आणि पुढील भेटीबद्दल सांगतील. ईशाचे डोळे मोठे झाले आणि ती वरच्या मजल्यावर धावत गेली. दरवाजा उघडला आणि तिने पाहिलं की आरवने आधीच फोन उचलला होता. काय सांगितलं? माझी बायको? त्याने बोलताना ईशाकडे पाहिलं आणि ईशाला समजलं की त्याला आधीच सगळं माहीत आहे. आता ईशाला काहीच कळत नव्हतं. ती मूर्खासारखी धावत बाहेर गेली. आरव कॉल संपवून आता तिच्या मागे धावत आला. धावू नको ईशा, त्याने ओरडले. ईशा धावत होती पण आरव खूप वेगवान होता. त्याने मागून तिला पकडला आणि मिठी मारली. जणू काही ती पळून जाऊ शकणार नाही. ईशा स्वतःला मुक्त करण्याचा प्रयत्न करत होती, पण ती सक्षम झाली नाही कारण आरव तिच्यापेक्षा मजबूत होता. त्याने तिला आपल्याकडे वळवले आणि तिच्या कपाळावर एक हलकं चुंबन ठेवली. मग ती घट्ट मिठीत घेतलं. ईशा जोरात रडू लागली. मला माफ कर ईशा, मी तुला दुखावलं. तू मला का सांगितलं नाही की मी वडील होणार आहे? आरव म्हणाला. त्याची ऊब ईशाला थोडी शांतता देत होती. मला झोप हवी आहे, ईशा म्हणाली.
आरवने मिठी तोडली आणि अचानक तिला आपल्या हातात उचलले, ज्याने ईशाला आश्चर्यचकित केले. मग त्याने तिला पलंगावर ठेवले, पुन्हा तिच्या कपाळावर चुंबन दिले, नंतर ओठांवर आणि मग लाईट्स बंद केल्या. तो बाहेर जाणार होता, पण ईशाने त्याचा हात धरला आणि तो तिकडे वळला. काही हवे आहे का? त्याने विचारले. ईशा डोकं हलवत नाही म्हणाली. जाऊ नकोस, ती म्हणाली. तो हसला. मी कुठे जाणार नाही, काळजी करू नकोस. तो काही वेळ बसला, मग एक पुस्तक घेतले आणि परत पलंगावर आला. तो आपल्याला ब्लँकेटने झाकून बाजूने ईशाला मिठीत घेतो. ईशा आपले डोळे त्याच्या हातावर ठेवून विश्रांती घेऊ लागली. तुला माहिती आहे ईशा, आज तू मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी भेट दिली. ही भेट माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची भेट ठरेल, त्याने सांगितले. ईशा खूप आनंदी वाटत होती. तिला कारण माहीत नव्हतं. ती त्याच्या गालावर हलके चुंबन देते आणि नंतर डोकं त्याच्या खांद्यावर ठेवते. माझं वागणं चुकीचं होतं. खरं बोलला नाहीस म्हणून मला खेद आहे. पण जर तू पुन्हा कधी तिच्याप्रती आकर्षित झालास, मी कधीही तुला प्रेम करणार नाही आणि तुला सोडून देईल, ईशा म्हणाली. तो हसला आणि होकार दिला. आता मला समजलं का तुझा मूड सतत बदलतो, आरव म्हणाला. मूड स्विंग्स? मी? ईशा आश्चर्यचकित झाली. हो, जेव्हा एखादी स्त्री गरोदर होते तेव्हा तिला मूड स्विंग्स होतात. आरव हसला. मग ईशाला समजले की ती एवढ्या मूर्खपणाने रडत होती आणि तिचा धक्का आला होता जेव्हा तिला समजले की त्याला तिच्या गरोदरपणाची माहिती आहे. दुसऱ्या दिवशी ईशा उठली आणि बाजूला पाहिले. आरव नव्हता. हे काहीसं वेगळं वाटलं. तो नेहमीपेक्षा लवकर उठत नाही. त्याने फक्त तिला शॉवरसाठी गेल्यानंतर उठला. ती पलंगावरून उतरली आणि बाथरूमकडे गेली. आज एका महिन्यानंतर तिला कपडे बदलायची गरज नव्हती, कारण रविवार होता. ईशाला हा दिवस खूप आवडायचा, कारण हा दिवस ती पूर्ण वेळ आरवसोबत घालवू शकत होती. आरवचा देखील ऑफ डे एका महिन्यापूर्वी बदलला होता. ईशा जेवणासाठी खाली गेली, पण आरव दिसला नाही. तिला काळजी वाटली. तो कुठे गेला? ती किचनकडे गेली आणि पाहिले की मिस अनिता, घरकाम करणारी स्त्री, उभी होती आणि आरव जेवण बनवत होता. काय होत आहे हे? तो जेवण बनवत आहे? ईशाला आश्चर्य आणि आनंद झाला. ती किचनमध्ये गेली आणि पाहिले की आरव इतक्या काळजीपूर्वक जेवण बनवत होता की त्याने तिला खूप खुश केले. तू स्वयंपाक करत आहेस का? ईशाने विचारले आणि नंतर मिस अनिताकडे बोट दाखवत तिला तिथून जाण्यास सांगितले. ती हसली आणि त्यांना एकटे सोडून निघून गेली. ईशा अर्जुनकडे जाऊन त्याच्याजवळ उभी राहिली. हो, कारण आत्तापासून रोज मी स्वयंपाक करणार आहे, तो म्हणाला. तुला स्वयंपाक करता येतो? ईशाने विचारले. अर्थात येतो. जेव्हा मी लंडनमध्ये शिक्षणासाठी गेलो होतो, मला स्वतःसाठी स्वयंपाक करावा लागायचा, कारण मी एकटा राहत होतो. अरे, हे ऐकून मनाला शांतता वाटली. नाहीतर मला वाटले मला तुझं जास्त तळलेले अन्न खावे लागेल, ती हसत म्हणाली. तुला असं कसं वाटू शकतं की मी तुला अस्वास्थ्यकर अन्न खायला देईन? मला तुझी आणि आपल्या बाळाची काळजी घ्यावी लागेल, अर्जुन म्हणाला आणि जवळच ठेवलेला कांद्याची काप सुरू केली. ईशा त्याला पाहून हसली. तू माझी काळजी घेत आहेस की आपल्या बाळाची? तिने विचारले. अर्थात दोघांचीही, त्याने उत्तर दिले. ईशा हसत दुसरा कांदा त्याला देते. त्याने तो घेतला आणि पुन्हा कापायला सुरुवात केली. तू खरंच खूप बदललास आरव, ती त्याच्या सुंदर चेहऱ्याकडे पाहत म्हणाली. तो हसला. खरं सांगायचं, मी फक्त हायस्कूलमध्ये प्लेबॉय होतो, पण जेव्हा खरंच एखाद्या मुलीसाठी माझं मन जडलं, तेव्हा मी प्लेबॉय राहणं थांबवलं. ईशाच्या आनंदाचा चेहरा थोडा शांत झाला. ती मुलगी मी फोटोमध्ये पाहिली ती का? तिने विचारले. नाही, ती तू होती, त्याने उत्तर दिले. ईशा पूर्णपणे आश्चर्यचकित झाली. ती त्याच्याकडे धक्कादायक नजरेने पाहू लागली. काय? काय? हो, कसं? जेव्हा मी एकदा तुझ्या क्लासमध्ये पाऊल ठेवले होते, मी पाहिलं की तू खूप आनंदाने पुस्तक वाचत होतीस. तुला पाहून माझ्या हृदयात फार ऊब येऊ लागली. मी तुझ्याकडे पाहू इच्छित होतो, त्यामुळे मी तुझ्या समोर येण्याची योजना केली. मी ती पूर्ण केली, पण तुझं लक्ष वेधण्यासाठी मी तुझ्यासमोर एका मुलीला चुंबन दिलं. पण तू मला तरीही पाहिलं नाहीस. मला खूप दुःख झालं. अशा प्रकारे तू मला आवडायला लागलीस. पण तू नेहमी मला दुर्लक्षित केलं, मला द्वेष केला. मग मी ठरवलं की एक दिवस मी तुला माझ्या भावना सांगेन. पण तेव्हा तू निघून गेली होतीस. मला दुःख झालं. मी अगदी रडलोही. ती माझ्यासाठी पहिली वेळ होती जेव्हा मी एखाद्या मुलीसाठी रडलो. ईशा धक्क्यात त्याला ऐकत होती. तो पुढे चालू ठेवतो. मग बऱ्याच वर्षांनी जेव्हा मी ब्रेकअप केला आणि माझं कुटुंब आणि तुझ्या कुटुंबाने आपलं लग्न ठरवलं, तेव्हा मी तुझे फोटो पाहून खूप आनंदी झालो आणि तुला पाहून अजून जास्त प्रेमात पडलो. तू वेगळी होतीस. तू नेहमी जीवनाचा आनंद घेणारी. तो बोलत असताना ईशाने पाहिलं की त्याने स्वयंपाक पूर्ण केला आहे आणि जेवणही टेबलवर ठेवलं आहे.
तिने लक्ष दिलं नव्हतं. ईशाने अचानक त्याला मिठी मारली. त्याचा सुगंध तिला घेऊन जाण्याने ती नेहमी सुरक्षित आणि संरक्षित वाटत होती. मागील एका महिन्यापासून अर्जुनने तिला परत मिठी मारली आणि तिच्या डोक्यावर चुंबन दिलं. जास्त क्यूट होऊ नकोस, आता तू असं काही करू शकत नाही, त्याने म्हणताच ईशाचे गाल लाल झाले. त्यांनी दोघांनी नाश्ता केला आणि त्यानंतर अर्जुन तिला कॉलेजपर्यंत घेऊन गेला आणि तिथून निघून गेला. ईशा संध्याकाळी त्याला भेटण्याच्या आतुरतेने वाट पाहत होती. 3 महिन्यांनंतर ईशा आश्चर्यचकित झाली, कारण आरव आज तिला घ्यायला आला नव्हता. तिने टॅक्सी घेतली होती आणि आपल्या घरासमोर उतरली. घरात प्रवेश केला तेव्हा तिने पाहिले की एक मुलगी सोफ्यावर बसलेली होती आणि लाल लहान ड्रेस घातलेली होती. हा ड्रेस खूपच सेक्सी दिसण्यासाठी होता. तिने लाल हाय हिल्स घातले होते. तिने ईशाकडे पाहिले तेव्हा तिचा हसरा चेहरा पुसला गेला. ईशाचाही चेहरा तिने तिची ओळख पटल्यावर गडद झाला. ती आरवची माझी गर्लफ्रेंड होती. तू कोण? ईशा विचारते. हेच कारण आहे का की आरवने मला घ्यायला येणं टाळलं? ईशाच्या हृदयाला वेदना होत होत्या. ती डोळे वळवते. त्यावेळी आरव स्वयंपाकघरातून एका ग्लास पाण्याबरोबर बाहेर आला. त्याने तिला पाहिलं तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. हनी? हनी? ती कोण आहे? तुला गर्लफ्रेंड आहे का? ईशाला वाटले, वा, इतकंही तरी सांगितलं नाही का मला? नाही, ती माझी पत्नी आहे, आरव म्हणाला. त्यानंतर त्याने ग्लास टेबलवर ठेवला आणि तिच्याकडे पावलाने चालत गेला. तिथे उभा राहिला. त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला. यामुळे ईशा थोडी आश्चर्यचकित झाली. ती सोफ्यावरून उभी राहिली. तू लग्न केलं? ती आश्चर्यचकित झाली. ईशाला पाहता लीनाने आपले हात गुंफले. तू असं कसं करू शकतोस? तू मला सांगितलं नव्हतंस की तुला माझ्यावर प्रेम आहे? फक्त 1 वर्ष? आरव हसला आणि तिला पाहत पुढे गेला. सॉरी, पण मला वाटतं तू विसरली आहे की तूच होती जिने माझ्याशी ब्रेकअप केलं, मी नाही. तू मला सांगितलं की तुला माझ्याशी बोलायचं आहे म्हणून मी तुला आत येऊ दिलं. आता पाणी पी आणि जा. त्याच्या शब्दांनी ईशाला थोडंसं आश्चर्य आणि हलका शॉक दिला. ती हसत होती. तिला त्याला आलिंगन करायचं वाटत होतं, कारण त्याने तिच्यासोबत खोटं केलं नाही. तू तू असं माझ्यासोबत करू शकत नाहीस, लुना म्हणाली. ईशाला तिला थप्पड मारावंसं वाटत होतं. ती काय समजते स्वतःला? का? तुला वाटतं की मी नेहमी तुझ्यावर प्रेम करेन आणि तुझ्यासाठी रडेन? लुना, हे जग तसं चालत नाही जसा तू विचार करतेस. मला तुला प्रेम केल्याबद्दल चुकी झाली आणि तुला मान दिल्याबद्दलही. ईशाला दिसत होतं की ती रडायला लागली. अचानक ती आरवला घट्ट मिठी मारते. नाही आरव, कृपया. मी तुला सोडलं कारण काही कारण आहे आरव. तुला ते माहीत नाही. कृपया मला एक संधी दे. ही मुलगी तुझ्यावर तसं प्रेम करणार नाही जसं मी करते आरव. ईशाला राग आला, कारण ती त्याला मिठी मारत होती. पण ती शांत राहिली आणि पाहत राहिली की आरव काय करतो. तो तिला दूर ढकलतो. तुला वाटतं मला हे माहीत नाही? तू सुरुवातीपासून मला फसवत होतीस. आता कदाचित तो तुला काही फसवणूक करत असेल आणि तू माझ्याकडे आलीस. मला वाटलं नव्हतं की तू अशा प्रकारची मुलगी आहेस लुना. ती पूर्णपणे आश्चर्यचकित झाली. तू तिच्यासाठी असं करत आहेस का? ती ईशाकडे बोट दाखवते. ईशा अधिक राहू शकली नाही. ती तिच्याकडे गेली आणि तिच्यासमोर उभी राहिली. मिस लुना, माझं नाव ईशा आहे आणि कृपया प्रत्येकाला तुझ्यासाठी मरेल असं समजणं थांबव. तो आता माझा नवरा आहे आणि मी गर्भवती आहे. त्यामुळे कृपया इथून जा, ती थंड आवाजात म्हणाली. तिच्या डोळ्यांनी मोठे झाले आणि तिने आरवकडे पाहिलं. आरव हसला आणि हो म्हणत नोंद घेतली. नाही, हे खोटं आहे, ती डोळे ढळून मागे सरकत म्हणाली. हे खोटं नाही, कृपया. आता तू जाऊ शकतेस, ईशा रागाने म्हणाली. तिने आपली बॅग घेतली आणि रागीट चेहऱ्याने तिथून निघून गेली. ईशा आरवकडे पाहते. तो खाली बघत होता. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तुला काही झालं का? तिने विचारलं. तो हो म्हणत मान हलवतो आणि मग तिला पाहतो. ईशा काहीतरी बोलण्याच्या आधीच त्याने तिला आपल्या मिठी तोडले. काय झालं? ती विचारते. काही नाही, फक्त अशीच राहा, तो म्हणाला. काही वेळाने त्याने मिठी सोडली आणि तिला हसत पाहिले. मला माफ कर, मी तुला घ्यायला का गेलो नाही त्यासाठी नाही. मी एका क्लायंटच्या कामात व्यस्त होतो. मी फक्त 5 मिनिटांपूर्वी घरी आलो. मग मी पाहिलं की ती तिथे बसलेली होती आणि तिने मला पाहिलं आणि रडायला लागली. आणि मग सगळं असं घडलं, तो म्हणाला. ईशा हसली आणि त्याच्या डोळ्यात पाहिलं. तू हे का सांगतोयस? मी विचारलं का? ती म्हणाली. तरीही मला नाही हवं की तू माझ्याबद्दल चुकीचं समजावं. ईशा हसली आणि त्याच्या ओठांवर चुंबन दिलं. पण चुंबन तोडण्यापूर्वी त्याने पुन्हा आपले ओठ तिच्याशी जुळवले.
तिने त्याला हलकेच ढकललं. मी फ्रेश होण्यासाठी जाईन, ती हसत म्हणाली. ठीक आहे, मी बेडवर तुझी वाट पाहीन, त्याने स्मित करत उत्तर दिलं. ईशाचे गाल गरम झाले. ती दुसऱ्या मजल्यावर धावते. ती स्वतःला नीट फ्रेश केले. काही आठवड्यांपासून त्यांचा संबंध झाला नव्हता. आता ते पुन्हा ते करणार होते. अजून 3 महिन्यांसाठी ते संबंध करू शकत होते. ती बाथरूममधून बाहेर आली, दरवाजा बंद केला आणि पाहिलं की आरव फोन पाहत होता. त्याने तिला पाहिलं आणि फोन बंद केला. मग फक्त तिला पाहू लागला. ईशा पांढऱ्या ड्रेसमध्ये होती. तो गेल्या आठवड्यात ईशासाठी एक भेट आणली होती. तिचं पोट अजून फार दिसत नव्हतं. आरव हसत म्हणाला, तू खूप सुंदर दिसतेस ईशा. ईशा लाजून खाली पाहते आणि बेडकडे गेली. तिने त्याच्याकडे झेपावली आणि आरव तिला मिठी तोडून घेतो. त्याने ओठांवर हलक्या चुंबनांनी जवळीक व्यक्त केली. त्याची जवळीक आणि स्पर्श तिच्या हृदयाला ऊर्जा देत होती. ईशा डोळे मिटून त्याच्या मिठीत सुरक्षित आणि प्रेमळ अनुभव घेते. हृदय जोरात धडकतं, श्वास गतीने जात होता आणि ती फक्त त्या क्षणात बुडालेली होती. आरव हसत म्हणाला, असंच राहायचं का? ईशा हसत उत्तर देते, हो. तो तिच्याजवळ झोपतो आणि घट्ट मिठीत धरतो. ईशा त्याच्या मिठीत सुरक्षित आणि प्रेमाने भरलेली वाटते. मला स्वतःला ताजेतवानं करावं लागेल, ती हळू आवाजात म्हणते. नको, असंच राहा, तो उत्तर देतो. ईशाचे गाल लाल होतात आणि ती हळू त्याच्याकडे झेपावते, त्याच्या प्रेमळ स्पर्शात हरवलेली. 2 महिन्यांनंतर ईशा 5 महिन्यांची गर्भवती होती. ती आणि आरव आपल्या बाळाची वाट पाहत होते. जेव्हा तो या जगात येईल तेव्हा आरव त्याला हातात धरू शकेल आणि ईशालाही. ईशा याबद्दल खूपच आनंदी होती. तिने कॉलेजला जाणंही थांबवलं. आणखी तिला फार थकवा येत होता. त्यामुळे ती आता घरात एकटी होती. तिचं पोट नीट दिसत होतं आणि ती ते पाहून नेहमीच आनंदी व्हायची. नोकराणी मिस अनिता आता नेहमीच तिच्याजवळ राहायची आणि तिची काळजी घ्यायची. आरव बाहेर जाताना ती रात्री घरी परतायची. ईशा लिव्हिंग रूममध्ये पुस्तक वाचत होती. त्यावेळेस दरवाजाची बेल वाजली. तिने मिस अनिताला बोलावलं, पण तिने उत्तर दिलं नाही. कदाचित ती कामात होती. म्हणून ईशा उठून दरवाजाकडे गेली आणि उघडला. ईशाला आश्चर्याचा धक्का बसला. अर्जुन उभा होता. चेहऱ्यावर हसू होते, पण जेव्हा त्याचे डोळे तिच्या पोटावर पडले तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर थोडासा वेदनादायक भाव दिसला. ईशा हसत बाजूला जाऊन त्याला आत येण्यासाठी मार्ग दाखवते. तो आत येऊन सोफ्यावर बसतो. ईशा दरवाजा बंद करते आणि त्याच्या समोरच्या सोफ्यावर बसते. अरे, तू इथे कसा आला? ती हसत विचारते. आज मला तुझ्याशी बोलायचं होतं ईशा, तो म्हणतो. ईशाला आठवते की जेव्हा अर्जुनला माहीत पडले की ती गर्भवती आहे आणि लग्न केलेलं आहे तेव्हा तो खूप आश्चर्यचकित झाला आणि त्यानंतर त्याने तिला टाळायला सुरुवात केली. ईशाला समजलं नाही का त्याने असं केलं. तिने विचार केला की तो फक्त आश्चर्यचकित आणि व्यस्त होता. हो सांग, ईशा म्हणाली. ईशा, तुला माहीत आहे का, जेव्हा मी तुला प्रथम पाहिलं तेव्हा मी तुझ्यावर मोहित झालो, अर्जुन म्हणाला. ईशाला वाटलं की तिचं हृदय थोडं थांबलं. ती खोल श्वास घेते. काही बोलायचं होतं पण त्याने हात उठवून थांबवलं. थांब ईशा, मला माहीत आहे तू लग्न केलेली आहेस आणि बाळ होणार आहे, पण जर मी हे नाही सांगितलं तर कदाचित मी संपूर्ण आयुष्यभर पश्चाताप करेन. ईशा डोळे खाली करून त्याला बोलू देत आहे. तो पुढे म्हणतो, मी तुला खरोखर प्रेम केलं आणि तुझ्या प्रत्येक क्षणासाठी वाहत गेलो. तुझ्या गोड वागणुकीसाठी, तुझ्या मैत्रीपूर्ण बोलण्यासाठी. पण नंतर तू सांगितलं की तू आधीच लग्न केलेली आहेस आणि केवळ एवढंच नाही तर तू गर्भवतीसुद्धा आहेस. तुला माहीत आहे का, मी हे ऐकल्यावर कसं वाटलं? माझ्या हृदयावरून काय गेलं? मला अधिक वेदना झाली कारण तू मला सांगितलं नाही की तू लग्न केलेली आहेस. ईशा डोळे खाली करून विचार करते. खरंच तिची चूक होती. तिने त्याला सांगायला हवं होतं आणि गुपित ठेवायला नको होतं. माफ कर, ती म्हणाली. मी तुझ्यावर प्रेम करतो ईशा, अर्जुन म्हणाला. माफ कर, मी तुला स्वीकारू शकत नाही, ईशा म्हणाली. तिला माहीत होतं की त्याने हे समजून घेतलं आहे, पण त्याला विसरायला मदत करण्यासाठी ही तिचा एकमेव मार्ग होता. तो हसत डोळे पुसतो आणि म्हणतो, मग चला आपण मित्र राहूया. ती आणि अर्जुन घरात लिव्हिंग रूममध्ये बसले होते. त्यावेळेस दरवाजा उघडला आणि आरव आत आला. आरवने अर्जुनला पाहिलं तेव्हा त्याला थोडंसं आश्चर्य आणि चिडचिड झाली, पण काही क्षणांनी त्याने स्वतःला शांत केलं आणि वरच्या मजल्यावर गेला. काही वेळाने तो खाली आला आणि ईशाच्या जवळ बसला. तिच्या खांद्यावर हात ठेवला. ईशाने त्याचा हात दूर करून त्याला आश्चर्यचकित केलं, पण तिला अर्जुनला अधिक दुःखी होऊ देऊ शकत नव्हती. आज अर्जुन तिच्या चुकीसाठी दुःखी होता. ठीक आहे, मग मी आता जावं का, अर्जुन म्हणाला आणि उभा राहिला. ईशाही उभी राहिली. तुला एक गोड आणि निरोगी बाळ मिळो, तो हसत म्हणाला आणि दरवाजाकडे चालला.
ईशाही त्याच्या मागे गेली आणि तो तिथून गेल्यानंतर तिने दरवाजा बंद केला. ती आरवकडे वळली, त्याचा चेहरा आनंदी पाहण्यास, पण त्याच्या चेहऱ्यावर राग होता. तो वरच्या मजल्यावर गेला आणि ईशाही त्याच्याकडे गेली. काय झालं आरव? तिने विचारले. तो तिकडे वळला आणि म्हणाला, तू का मला माझा हात खांद्यावर ठेवू दिलास नाही? ईशाने एक दीर्घ श्वास घेतला. हो, माफ कर. माफ कर? ऐक आरव, ही माझी चूक होती की मी त्याला सांगितलं नाही की मी लग्न केलेली आहे आणि त्याने माझ्यावर भावना दाखवायला सुरुवात केली. मी अजूनही नाही समजली की जर आज त्याने सांगितलं नसतं. ती डोळे मिटून म्हणाली. जेव्हा तिने डोळे उघडले ती पाहते की आरव आश्चर्यचकित चेहऱ्यासह तिला पाहतो. काय? तो इथे तुला प्रपोज करायला आला होता? ईशा, तो म्हणाला. ती नकार म्हणून मान हलवते. नाही, तो इथे येऊन मला सांगायला आला की त्याच्याकडे माझ्यासाठी भावना होत्या, पण आत्ता नाही. पण मला त्याला दुःखी होऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी. ईशाला दिसतं की आरवचा राग वाढत चालला आहे. तो तिकडे येऊन तिच्या खांद्याला घट्ट धरतो. तुला त्याच्याकडे इतपत काळजी आहे का? तो विचारतो. सगळं अधिक वाईट होत होतं. ईशा त्याला ढकलते. आरव, लहान मुलांप्रमाणे वागू नकोस. मला त्याच्याबद्दल काळजी नाही, पण तो माझा पहिला मित्र होता आणि माझी चूक होती की मी त्याला आमच्या लग्नाबद्दल सांगितलं नाही. त्याला अचानक ऐकून दुःख झालं आणि तू जाणतोस की त्याने मला पूर्णपणे दुर्लक्षित केलं जेणेकरून तो पुढे जाऊ शकेल. हे माझं थोडंसं कर्तव्य होतं आणि तुला माहीत आहे तुझ्या कपड्यांमध्ये तुझ्या माझी गर्लफ्रेंडचे फोटोसुद्धा मी पाहिले. ईशाला आणि आरवला दोघांनाही नाक नियंत्रित करणं कठीण जात होतं. पण मी तिला नाकारलं तुझ्या समोर ईशा. तो आता ओरडतो. ईशाचे डोळे आर्द्र होऊ लागतात. तू असं केलं कारण तुला आधीच माहीत होतं की तिने तुला फसवलं. पण अर्जुनला माझ्यावर प्रेम होतं. त्याने मला फसवलं नाही किंवा काही केलं नाही. तो माझे बॉयफ्रेंड देखील नाही आणि मी त्याला नकार दिला, ती म्हणते आणि डोळ्यांतून अश्रू पुसून त्या खोलीतून धावते. ती अशी लढाई चालवू शकत नव्हती. याचा परिणाम बाळावर होऊ शकतो. सुमारे 20 मिनिटांनी दुसऱ्या खोलीचा दरवाजा उघडला. ईशा शांत बसलेली होती. तिला जाणवले की आरव आत आला आणि तिच्या जवळ बसला. माफ कर, मला तुझ्यावर ओरडायला नको होतं आणि माझंही चुकीचं होतं तुला दोष देणं. ईशा, माफ कर, तो म्हणाला. आज सकाळी ईशा पाणी पित होती आणि अचानक तिच्या पोटात भयंकर वेदना सुरू झाल्या. ती तिच्या 9व्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होती. तिने आपलं पोट धरलं आणि वेदनेत बसली. मी सनिता लगेच धावून तिच्या जवळ आली. काय झालं मॅडम? तू ठीक आहेस ना? ॲम्ब्युलन्सला फोन करा, ईशा कष्टाने म्हणाली. मी सनिता दुसऱ्या खोलीत जाऊन फोन घेऊन आली आणि त्वरित ॲम्ब्युलन्सला कॉल केला. काही वेळाने ॲम्ब्युलन्स येऊन पोहोचली. ती आधीच आरवला याबाबतीत सांगितलं होतं. ईशा वेदनेत होती पण तिला आनंदही होत होता. ती आई होणार होती. संध्याकाळी ती हळूहळू डोळे उघडते आणि पाहते की आरव तिच्याजवळ खुर्चीत बसलेला होता. आरव, ती त्याला हळू आवाजात बोलावते. त्याला आश्चर्य वाटतं आणि चेहऱ्यावर हसू येतं. ईशा, तो म्हणतो. तो मुलगा की मुलगी? ती थकलेल्या आवाजात विचारते. मुलगी आहे, तो म्हणतो आणि त्याचं हसू आणखी फुलतं. दरवाजा उघडतो आणि त्यांचे पालक रुग्णालयात येतात. सगळे खूप आनंदी असतात. ईशाही. माझ्या हातात काही वर्षांपूर्वी जी मुलगी होती ती आता आई झाली आहे. हा मला विश्वासच बसत नाही, तिच्या वडिलांनी थोडंसं दुःख मिश्रित हसू करत सांगितलं. ईशा हसली. सुमारे 5 मिनिट बोलून ते निघून गेले आणि आता फक्त ईशा आणि आरव राहिले. तुला तिला काय नाव द्यायचं आहे? ईशा विचारते. तू सांग, तो म्हणतो. लीना कसं राहील? ती म्हणते. तो थोडासा आश्चर्यचकित होतो आणि मोठ्या डोळ्यांनी तिला पाहतो. ईशा हसते. मला माहीत आहे, हे तुझ्या लहान बहिणीचं नाव आहे, पण मी ऐकलं होतं की ती खूप चांगली होती. माझी मुलगी अशीच व्हावी असं मला वाटतं, ती म्हणाली आणि तो हसतो. नक्कीच, आपण तिला हेच नाव देऊ. लीना ही आरवच्या लहान बहिणीचं नाव आहे, जी 14 वर्षांच्या वयात आत्महत्या करून मृत्यू पावली होती. तिचा अपघात झाला होता आणि ती गेली होती. ईशाला हे ऐकून दुःख झालं. सुमारे 1 आठवड्यानंतर ईशा आणि आरव नवीन सदस्यासह आपल्या घरात परत आले. ईशा तिला साजरं करण्यासाठी पार्टी आयोजित करण्याची योजना करते. तिला माहिती नव्हतं की ती व्यक्ती ज्याला ती द्वेष करते त्याचा तिच्या आयुष्यात मोठा वाटा असेल, पण ते एकमेकांना खूप प्रेम करतात. 5 वर्षांनंतर दरवाजा अचानक उघडतो. आई, पहा भाऊने माझ्या स्केचबुकसह काय केलं. लीना रडत रडत आत येते. त्याने काय केलं? ईशा मनात हसत विचारते. 2 वर्षांनी ईशाला एक मुलगा झाला ज्याचं नाव वंश ठेवलेलं होतं. लीना ईशाकडे येते आणि कागद पाहते. ईशा पाहते की तिच्या मुलाने तिच्या मुलीचं सुंदर चित्र पूर्णपणे नष्ट केलं आहे. मी त्याला फटकारेन, ईशा म्हणते. कुठे आहे तो?
त्याला बोलाव. आरव वंशला हातात घेऊन आत येतो. हा आहे इथे शरारती मुलगा, तो म्हणतो. वंश बहिणीकडे माफी माग. तू तिच्या चित्रासोबत असं का केलं? ईशा गोड आवाजात म्हणते. तो दूर बघतो. लीना पुन्हा रडायला लागते. आई बघा, आता तो मला दुर्लक्ष करतोय, ती म्हणते. लीना आणि वंश शरारती करत होते, पण घरात प्रेम आणि हसूची भरभराट होती. ईशा आणि आरव दोघंही त्यांना हसत पाहत होते, एकमेकांच्या जवळ बसून. ईशा डोळे भरून हसली. आरव हळूच तिच्या हातात हात घालतो. ते दोघं एकमेकांकडे पाहतात आणि त्यांच्या मनात एकच भावना, प्रेम, कुटुंब आणि आनंदाचा संगम. लीनाच्या आणि वंशच्या लहानशा शरारतींमध्येही घरात प्रेमाचा आणि सुरक्षिततेचा अनुभव कायम होता. ईशा आणि आरव जाणवत होते की कुटुंब म्हणजे फक्त नाती नाही, तर प्रेमाने बनलेलं आश्रयस्थान आहे. त्या क्षणी संपूर्ण घर हसत, खेळत आणि प्रेमाने भरलेलं दिसत होतं. आणि हा गोड आणि आनंदी संसार ईशा, आरव, लीना आणि वंशसाठी कायमचा सुखाचा होता. आशा आहे की तुम्हाला आपली ही संपूर्ण कथा आवडली असेल. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.